सुप्रभात सज्जनो. निशिदिनीमध्ये आपण एका नवीनच प्रकरणाला हात घातलेला आहे आणि त्या प्रकरणात सतत आपण अनंतातून शांत येतं, नथिंग म्हणजे विस्तीर्ण चैतन्यातून समथिंग म्हणजे चैतन्याची प्रारूप रूप जन्माला येतात. असत सतत असणे पण जे चैतन्याचं आहे त्यातून सत म्हणजे देखणं, दिसण्यायोग्य दृश्य रूप असं सत्य येतं. परंतु जे दिसण्यायोग्य दृश्य रूप असतं, जे विषय रूप असतं, घटरूप असतं, आकृती रूप असतं, भावरूप असतं, गुणरूप असतं, आकार रूप असतं, ते परत त्याच्या मूळ स्थितीला म्हणजे अनंत स्थितीला जात असतं. ते आपण पाहिलं. आता प्रश्न असा येईल, या चिंतनाचं नेमकं मर्म काय आहे? तर ह्या चिंतनाचं नेमकं मर्म तसं पाहायला गेलं तर असं आहे की ज्याला आपण उन्मनी 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 म्हणतो, म्हणजे मनापासून उन्मन होणं, म्हणजे रादर मन नष्टच होणं आणि मन अतिव्यापक होणं. हे खरं पाहायला गेलं तर ती जी इनडेफिनिट एनर्जी आहे. आता इनडेफिनिट एनर्जी याचं मराठीकरण मी अनिरुद्ध चैतन्य करतो. अनिरुद्ध चैतन्य म्हणजे ज्या चैतन्याला सीमा नाही, ज्या चैतन्याला कोणी अडवू शकत नाही, ज्या चैतन्याबद्दल नेमकेपणे काही सांगता येत नाही, अशी ती इनडेफिनिट एनर्जी आहे. इनडेफिनिट एनर्जी म्हणजेच अनंत ब्रह्मचेतना आहे, म्हणजेच ते नथिंग आहे, म्हणजेच ते असणेपणी असणार असं सततचं चेतना आहे, म्हणजेच तो निर्विषय आहे. आता निर्विषय हा शब्द एक नवीन आज आला. आता निर्विषय त्या शब्दावरती आपण थोडं ध्यान देऊया, लक्ष देऊया. तेव्हा विषय म्हटलं की भौतिक विषय, आध्यात्मिक विषय, भौतिक शास्त्रामध्ये सुद्धा रसायनशास्त्र, फिजिक्स, भौतिक शास्त्र, मग त्यामध्ये सुद्धा मानसशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे समाजाची जी मानसिक वर्तणूक असते, समाजाचे जी मानसिकता असते त्यानुसार खर्च करणे, भोग घेणे, याच्यातून जसं मनावरती मानसशास्त्र आहे तसंच त्या मनाच्या हेलकाव्यानुसार भोगाची कमी जास्त आवड निवड आणि ज्याला डिमांड सप्लाय म्हणतात ती येते आणि त्याच्यातून अर्थशास्त्र निर्माण होतं. म्हणून समाजशास्त्रामध्ये काही विषय विभागलेले आहेत, काही भौतिक शास्त्रामध्ये म्हणजे अर्थातच गतीचा नियम, प्रकाशाचा नियम, ध्वनीचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, असे जे मूलभूत सिद्धांत जे आहेत नैसर्गिक क्षमतांचे, ते फिजिक्स मध्ये येतात. स्वाभाविकपणे मानसशास्त्र हे माणसाच्या मनाबद्दल बोलतं, त्याच माणसाच्या भोगाबद्दल, डिमांड सप्लाय बद्दल, त्याच्या परिस्थितीबद्दल आणि त्याचा एकंदरीत खरेदी विक्रीचा जो कल असतो ते सांगण्याबद्दल अर्थशास्त्र येतं. नंतर अर्थातच आपण ज्याला निसर्गातून वेगवेगळी पिकं घेतली जातात, ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, अशी वेगवेगळे निसर्गातून निर्माण होणाऱ्या वस्तुजाताबद्दल शास्त्र येतात. आणि त्या संपूर्ण गोष्टीला मिळून सुद्धा आता एक ज्याला आपण म्हणतो परमाकल्चर म्हणजे परमनंट कल्चर. परमनंट कल्चर म्हणजे निसर्गातून ज्या ज्या गोष्टी जन्माला येतात त्या सर्व गोष्टी, मग त्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणा, ऍग्रिकल्चर म्हणा, फ्लोरिकल्चर म्हणा, अगदी मत्स्य संवर्धन म्हणा, अजून काही गोष्टी म्हणा, निसर्गातून येणाऱ्या सर्व गोष्टींचं मिळून एक कल्चर आहे, त्याला आपण परमाकल्चर म्हणजे परमनंट कल्चर म्हणतो. म्हणजे निसर्गातून येणाऱ्या गोष्टी आणि ती जीवन पद्धती ही परमनंट आहे, दॅट इज परमाकल्चर. आता ह्या सर्व गोष्टी जेव्हा येतात तेव्हा सरळ सरळ असा अर्थ आहे, ह्या सर्व गोष्टी जिथून येतात ती गोष्ट नेमकी अशी काही नाही, ती गोष्ट नेमकी अशी काही नाही. म्हणजे बघा, निसर्ग आहे, तुम्ही मोकळ्या माळावर गेलात तर तिथे फुलं आहेत, फळ आहेत, झाड आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, प्रपात आहेत म्हणजे धबधबे आहेत, निर्झर आहेत, ओढे आहेत, झरे आहेत, सर्व आहे. मात्र
ते जरी सर्व असलं तरी ते सर्व म्हणजे अगदी गवताची पाती सुद्धा जिथून जन्माला येते त्याला आपण जमीन म्हटलं तरी जमिनीच्या खाली बी घातलं न कोणी, पर्पजफुली एखाद्यानं घातलं ठीक आहे, अचानक आलं ते आलं कसं? म्हणजे शेवटी नेहमी माणसाला प्रश्न पडतो की हे सर्व जे वर येतं त्याच्या मुळाशी काय आहे. तर सर्व जे वर येतं त्याच्या मुळाशी काय आहे हे शोधता शोधताच माणूस सर्वातून बाहेर जातो. म्हणजे सर्व वर दृश्य विषय आहेत त्याच्यातून माणूस बाहेर जातो आणि दृश्य विषयांचा शोध घेता घेता माणूस दृश्य विषयातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो कळत न कळत एकतर दृश्याच्या पलीकडे जातो म्हणजे आकाशाकडे जातो किंवा एकतर दृश्याच्या मुळाकडे जातो म्हणजे जमिनीकडे जातो. म्हणजे स्वाभाविकपणे पृथ्वीवरती जे जे दिसतं ते त्याचं मूळ एकतर पृथ्वीच्या पलीकडे शोधलं जातं किंवा पृथ्वीच्या तळात शोधलं जातं. आता पलीकडे आणि तळात याला सर्वसाधारणपणे आपण स्वर्ग आणि पाताळ म्हणतो. परंतु स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी यातलं पृथ्वी हे निश्चितपणे दिसणारी गोष्ट आहे. स्वर्ग न दिसणार आहे. पाताळ जमिनीखाली गेलं तर परत जमीन आहेच, त्यामुळे पाताळ सुद्धा जमीन खोदत नाही तोपर्यंत आहे वाटतं, पण जमीन खोदली तर आपण काय म्हणतो जमिनीत 10 फूट खाली गेला म्हणजे परत खाली जमीन आहेच. तेव्हा स्वर्ग न दिसणारी गोष्ट आहे, पाताळ जमिनीखाली मानलेली गोष्ट आहे आणि पृथ्वी सत्य आहे. तर या पृथ्वीवरच्या सर्व विषयांशी संबंधित जे जे गोष्ट म्हणतो आणि या गोष्टी आल्या कुठून याचं जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा त्याला आपण निर्विषय म्हणतो. म्हणून मेघवृष्टीमध्ये कधी ना कधी आपल्या निरूपणात मेघवृष्टी किंवा आत्मोपनिषदामध्ये सांगितलेल्या 2-3 ओळी आपल्या लक्षात असतील ऐकणाऱ्यांच्या, तर त्या कोण ध्याता निर्विषयाचा ध्यान कोणा निर्विषयाचे. निर्विषयाचा ध्याता कोण, निर्विषयाचं ध्यान कोण करतं, म्हणजे निर्विषयाचं ध्यान कोण करतं म्हणजे कोण ध्याता निर्विषयाचा. निर्विषयाचं ध्यान करणारा कोण, ध्यान कोणा निर्विषयाचे. निर्विषयाचं ध्यान कुणाला असतं आणि त्याच्यामध्ये आधी 2 ओळी लिहिलेल्या आहेत. विषयाचे ते ज्ञान संभवे निर्विषयी ते ध्यान संभवे. म्हणजे विषय म्हटलं की विषय जाणणे, विषयाचं ज्ञान, आणि निर्विषय म्हटलं की ध्यान म्हणजे विषयांचं ज्ञान. या पद्धतीने विषयांचं ज्ञान मिळून हे भौतिक जग आणि भौतिक जीवन जरूर समृद्ध झालेलं आहे. पण तू विषयांचं ज्ञान जरी भौतिक जीवन समृद्ध करत असलं आणि त्यातून भौतिक जीवन देखणं रेखणं आकर्षक निर्माण होत असलं तरी ते जीवन जेव्हा कोसळायला लागतो, ते जीवन आता संपेल की काय, उद्ध्वस्त होईल की काय असं वाटायला लागतं. अशा काळामध्ये नेमकं काय घडतं बघा. आता बघायला गेलं तर जग भौतिकतेच्या प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर आहे आणि अत्युच्च शिखरावर असता असताच आज सर्व जग एका प्रचंड वैश्विक महायुद्धाच्या आगीमध्ये होरपळून निघेल की काय आणि सर्वच नष्ट होईल की काय अशा चिंतेमध्ये या जगातील काही माणसं पडलेली आहेत. म्हणजे विषय जे आहेत ते भौतिक दृष्ट्या तुम्हाला जितके 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 उंच नेतात तितकेच ते तुम्हाला मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवतात, दुबळे बनवतात. कारण भौतिक विषयाची रुची काही दिवसापूर्वी आपण योग वासिष्ठामध्ये एका श्लोकात पाहिलं होतं की विषय हेच मुळी विष आहे. भौतिक विषयाची अतिरुची जर निर्माण झाली तर माणसाच्या मनामध्ये विषवल्ली निर्माण होते. आणि ती विषवल्ली काय असते की जे भौतिक सुख आहे ते केंद्रीभूत पद्धतीने एकाधिकारशाही पद्धतीने मला 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 आणि माझ्याच समुदायाला, माझ्याच नातलगांना, माझ्याच आप्तेष्ट मित्रांना मिळालं पाहिजे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ही जी भौतिकता, ही जी समृद्धी आहे ती
सर्व काही आपल्यालाच मिळालं पाहिजे अशा एकाधिकारशाही प्रवृत्तीमध्ये या भौतिकतेचं रूपांतर होतं. आणि सर्व काही आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा भौतिक समृद्धी जरी ओसंडून वाहत असली तरी त्या ओसंडून वाहणाऱ्या भौतिक समृद्धीचाच एक दुसरा गुण असा आहे की अशा भौतिक समृद्धीने भरलेल्या विषयाने भरलेल्या जगामध्ये त्या विषयांबद्दल काही लोकांच्या मनात इतकी 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 आसक्ती निर्माण होते की सर्व काही जसं पावडं आपल्याकडेच खेचून घेतं माती तसं सर्व काही आपल्यालाच मिळालं पाहिजे असं वाटतं. म्हणून भौतिक विषयाच्या समृद्धीमध्ये जरी मानवी समृद्धी असली तरी हे विषयच शेवटी विषवल्ली पॉइझनस असे ठरतात. आणि ही जी विषय वासना आहे तीच शेवटी ज्या मानवाने भौतिक समृद्धी निर्माण केली त्या मानवाच्या कुलक्षयाला त्या मानवाच्या नष्ट होण्याला कारणीभूत ठरते. आज आता जग अशा टप्प्यावर उभं आहे आणि खरोखरच ते भीषण भवितव्य जर एखादा चिंतनशील माणूस असेल, एखादा माणूस विषयांच्या पलीकडे जाऊन निर्विषयाचा ध्यास घेत असेल तर त्याच्या ते लक्षात येतं. म्हणून परत लक्षात ठेवा, विषयांचे ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. विषयांचं ज्ञान घेणारे भरपूर लोक आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीत मनुष्य मास्टर आहे. पण तू प्रत्येक गोष्टीत मनुष्य मास्टर असला तरी मनुष्य त्याच्या स्वतःच्या मनाचा मास्टर नाही, हे दुर्दैव आहे. माझं मन मी म्हणतो आणि पुढच्या क्षणी म्हणतो माझं मन विस्कळीत झालं. आपण काय म्हणतो, माझी इस्टेट ती मी माझ्या ताब्यात ठेवली. आता माझ्या ताब्यात ठेवली पण तू देह येताना मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आपल्यावर अनायसे आलेलं आहे, ते मात्र आपणाला आपल्या ताब्यात ठेवता येत नाही. म्हणून माझी इस्टेट माझ्या ताब्यात ठेवण्यासाठी मी जितका प्रयत्न अधिकाधिक करतो तितका प्रयत्न तो विपरीत पद्धतीने माझ्या अंगलट येतो. कारण माझी इस्टेट माझ्या ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये नवे नवे अधिकाधिक विषयाने मी समृद्ध होण्याच्या नादी लागता लागता आपोआपच खऱ्या अर्थाने माझ्या बरोबर आलेलं माझं जे अंतःकरण चतुष्टय आहे ते अंतःकरण चतुष्टय मात्र माझ्या ताब्यातून बाहेर जाते. म्हणजे भौतिकदृष्ट्या मी भौतिक सुखाचा जरी स्वामी असलो तरी भौतिक सुखाचा जो स्वामी असतो तो त्याच्या मनाचा स्वामी सहसा असत नाही. कारण मनाचा जो स्वामी असतो त्याच्या लक्षात येतं की मनाचा स्वामी असण्यासाठी मन हे अमन असणं गरजेचं आहे. मनाचा स्वामी तोच असतो ज्याचं मन परमशांत असतं. आणि भौतिक गोष्टीचा जो स्वामी असतो तो सर्वसाधारणपणे मनाचा स्वामी नसतो. म्हणून मन ज्याच्या ताब्यात त्याला बाहेरच्या गोष्टी असोत नसोत फरक पडत नाही. परंतु भौतिक दृष्ट्या कोणीही कितीही संपन्न असला तरी मनावर त्याचं नियंत्रण नसेल किंवा हे माझं मन आहे आणि माझं मन माझ्या विरुद्ध वागू शकतच नाही असा जेव्हा एखाद्याचा विश्वास असतो तेव्हा तो मनाला आपल्या वश करतो. माझं मन असल्यामुळे ते मला वश असलंच पाहिजे, ते मला वश असलं पाहिजे. याचा अर्थ माझं मन जर असंतुष्ट झालं तर मी असंतुष्ट होतो, माझं मन अशांत झालं तर मी अशांत होतो. आणि जर ते माझं मन आहे तर मला शांत झालंच पाहिजे. मला संतुष्टी हवी म्हणून मनाने संतुष्ट झालंच पाहिजे असा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा तो संतुष्टीसाठी समाधानासाठी विषयांकडे न बघता आत्मनाकडे बघतो. आणि असं हे आत्मनाकडे बघणं इथून निर्विषयाचा उद्भव होतो. जेव्हा माणूस आत पाहतो तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की बाह्य सुखामुळे कितीही जरी समृद्धी आपणाला प्राप्त झाली तरी बाह्य सुख हे आगीनाग वाढावी तशा पद्धतीने विषान विष वाढावं, तशा पद्धतीने विषय वासनेने विषय वासना अधिक वाढावी आणि विषय वासनेला आपली ऊर्जा खर्च करता करता
स्वाभाविकपणे अवेळी आपण वृद्ध व्हावं, आपल्या ऊर्जेचा अपव्यय व्हावा आणि विषय वासनेच्या नादी लागून गुरफटून आपलं अस्तित्वच फार लवकर धोक्यात यावं, अडचणीत यावं, असं हे विषयाचं सुख असतं. आणि ते सुख असं आहे का नाही, त्या सुखात नेमकं भौतिक सुख म्हणजे काय, त्याचं रहस्य काय, हे जर लहानपणी माणूस जाणू शकला तर तर तो दृश्य जगाचा अभ्यास करता करता त्याच्या स्वाभाविक लक्षात येतं की जो दृश्याला भुलला, जो दृश्याला फसला, त्याचा अंत समीप आला. म्हणून दृश्य जरी देखणं असलं तरी ते सत्य नसतं. म्हणून असत त्याचा अर्थ असत्य नव्हे. असत म्हणजे असं असणं की जे असून सुद्धा साध्या दृष्टीला दिसत नाही. आणि सत्य म्हणजे असलेल्यातून दिसण्यायोग्य जे बाहेर पडतं ते सत्य. परंतु दिसण्यायोग्य सत्य हे प्रारूप सत्य असतं. हे रूपातलं सत्य, गुण आकारातलं, भावातलं सत्य असतं. आणि गुण आकार भाव म्हणजे जणू काही फुलाच्या पाकळ्या, गंध, रंग असं ते त्याचं रूप असतं. जसं फुलाच्या पाकळ्या, रंग, गंध फुलाचं लवकर निर्माल्य होतं आणि लगेच नष्ट होतात, तसं जे देखणेपणी दृश्य सत्य आहे ते फार लवकर अदृश्य होतं. मात्र ज्या अदृश्यातून हे देखणं सत्य येतं ते अदृश्य मात्र कायमस्वरूपी असत 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 म्हणजे आत्मा असणेपणी असतच असतो. आता आत्मा हा इथे शब्द आला. आत्मा या शब्दाचा फार मोठा अर्थ घेण्यात लक्षात घ्यायची गरज नाही. आत्मा या शब्दाचा केवळ अर्थ असा आहे आपण किंवा आत्मीयता. आता आपण आणि आत्मीयता म्हटलं की आपण म्हटलं की आपण या शब्दामध्ये संपूर्ण मानव जातीचाच नव्हे तर संपूर्ण वसुंधरेचा समावेश होतो. म्हणून आपण हा शब्दच मुळी अनंत असणेपणाला उद्देशून आहे. आणि अनंत असणेपणाला उद्देशून असा हा आपण जो शब्द आहे त्याच्यातूनच आत्मीयता हा शब्द आलेला आहे. सर्व जे काही दिसतं ते आणि त्याच्या पाठी जे आहे ते दृश्य आणि अदृश्य मिळून जे सर्व आहे त्या सर्वांना मिळून आत्मा, आपण, आत्मीयता, आत्मप्रेम असं म्हणतात. म्हणून दृश्य असो किंवा अदृश्य असो, विषय असो किंवा निर्विषय असो, हे सर्व मिळून जे एकत्र आहे त्याला आत्मा, ब्रह्म, त्याला नथिंग, त्याला इन्फिनिटी, त्याला अनिरुद्ध ब्रह्मचेतना असं म्हणतात. म्हणून सर्व फॉर्म डिफॉर्म करून जिथे जातात ही गोष्ट ज्याला कळली तो माणूस बाहेरच्या गोष्टी टाकतोच तर आतलं मन सुद्धा त्याच्या लक्षात येतं की मन हे सुद्धा वटवट करणाऱ्या माकडासारखं आहे. म्हणून मनाचं हे वटवट करणारं जे दृश्य रूप आहे, हे मनाचं जे विषय रूप आहे ते विषय रूप सुद्धा तो सहजासहजी टाकतो. आणि हे विषयरूपी मन वटवट करायचं थांबलं की ते मनच अमन म्हणजे परमशांत होतं. आणि आता हे परमशांत झालेलं मन आपली जागा सोडतं आणि इट कम्स आउट ऑफ द बॉक्स. जसं पेटीतून बाहेर यावं तसं आउट ऑफ द बॉडी इट कम्स हाय इन द स्काय. आणि आकाशामध्ये तर काय सर्व मोकळीक असते. म्हणून आकाश याचा अर्थ लक्षात घ्या. आकाश सुद्धा दिसतं, भासतं, पण प्रत्यक्षात काही नसतं. म्हणजे आकाशाचं दिसणं, भासणं हे जरी विषयासारखं असलं तरी इतर विषय, झाडाला आपण स्पर्श करू शकतो, माणसाला हात लावू शकतो, दोरीला हातात घेऊ शकतो, बिस्किट घेऊन तोंडात घालू शकतो, तसं काही आकाशाला स्पर्श बिर्श करण्यासारखी स्थिती नसते. म्हणून आकाश हे दिसतं अशा अर्थी जरी क्षणिक विषय वाटला तरी अन्यथा आकाशाबाबत आपण काहीच संबंधित नसतो. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आकाशाशी आपला संबंध नाही. मग असं जे आकाश जे आपल्याला संबंध देत नाही ते आकाश फक्त वर बघितलं तर आपल्याला आनंद कसा होतो. म्हणजे आपल्याशी असं आकाश. आणि आकाश म्हणजे खरं सांगायचे अवकाश, पोकळी
आपल्याशी संबंधित नसणारं आकाश किंवा अवकाश म्हणजे पोकळी, म्हणजेच मोकळी जागा, म्हणजेच ओपन स्पेस. आता ओपन स्पेस म्हटलं की त्याला खोली म्हणत नाहीत. खोली म्हटलं ती बंदिस्त असते. खोलीच्या भिंती पाडल्या, छप्पर पाडलं, सर्व पाडलं की ती ओपन स्पेस असते. म्हणून ओपन स्पेस जिथे जिथे आहे तिथे तिथे मनाला नव्हे, जे मन अमन झालं, मनाचं अमन झालं हे आपण याच्या आधी पाहिलं, आणि मनाचं अमन झालं की ते अमन ओपन स्पेस मध्ये झेप घेतं. जणू काही मनाचा पतंग आकाशात उडावा आणि आकाशामध्ये मस्त मजेमध्ये तो विहरत राहावा. अशा तऱ्हेने जेव्हा मन सर्व विषयातून बाहेर येताना प्रथम अमन होतं आणि अमनाचा पतंग जेव्हा आकाशात झेपतो तेव्हा त्या मोकळेपणाचा, त्या असीम चैतन्याचा त्याला जो आनंद मिळतो तो आनंद निर्विषयाचा आनंद असतो. त्या विषयाचा आनंद निश्चितच नाश करतो आणि निर्विषयाचा आनंद निश्चितच माणसाला संपूर्ण विश्वाबद्दल प्रेम निर्माण करून देतो. आणि म्हणून नेहमीच म्हटलेलं आहे, सर्व गोष्टी आकाशातून आल्या. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हटलं तरी प्रथम आकाश. आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे मोकळी जागा. आणि जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे तिथे पोकळीचा नियमच नाही, पोकळी राहूच शकत नाही. जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे तिथे शुद्ध चेतना आहे. म्हणून शुद्ध चेतना जिथे वास करून राहते अशा ठिकाणी बऱ्याच वेळा आपण म्हणतो अमक्या तमक्या ठिकाणी गेलो आणि पॉझिटिव्हिटी मिळाली, अमुक तमुक ठिकाणी गेलो आणि निगेटिव्हिटी मिळाली. लक्षात ठेवा, पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी हे मनाचे कल आहेत. ज्याचं मन अमन झालं तो गुहेमध्येही पॉझिटिव्हच असतो, तो स्मशानामध्येही पॉझिटिव्ह असतो आणि तो आकाशामध्येही पॉझिटिव्ह असतो. तो स्मशानामध्ये पॉझिटिव्ह असतो सांगायचा हेतू असा आहे की शंकर स्मशानात राहतो. याचा सरळ अर्थ असा आहे, ज्याच्या मनाचं उन्मन झालं तो आपला असा उत्तम भाव, आकाशासारखा भाव घेऊन स्मशानामध्ये सुद्धा तो मोकळ्या आकाश, घरामध्ये सुद्धा तो मोकळ्या आकाशासारखा बसू शकतो, बंद खोलीमध्ये सुद्धा तो मोकळ्या आकाशासारखा बसू शकतो. म्हणजेच उन्मनी भावामध्ये जो माणूस आहे त्याला संसारातून उठून हिमालयात जाण्याची गरज नाही. आणि मनी माणूस संसारातून उठून हिमालयात गेला तरी हिमालयामध्ये सुद्धा तो माणसं शोधेल. कोणी बैरागी आलेत काय, कोणी जोगतीने आलेत काय, कोणी साध्वी आल्यात काय, म्हणजे त्याचं मन तिथे सुद्धा विषय घेऊनच जाईल. म्हणून एका ठिकाणी रजनीशांनी म्हटलेलं आहे, ते फार ऐकणार काय, माणूस जेथे जातो तेथे आपल्या बरोबर तो स्वर्ग किंवा नरक नेतो. नरक नेणं म्हणजे विषयामध्ये जो गुंतलेला आहे तो हिमालयात गेला तरी तो तिथे जातो आणि त्याला नरकच भेटतो. आणि तो स्वमध्ये रममाण झालेला आहे, जो मनाचं अमन करून आपल्या अंतरंगात तो शांत निवांत पडले आहे, तो अंतरंगातील पोकळी आणि आकाशातील पोकळी एकच समजतो. त्याच्या दृष्टीने हृदयाकाश आणि महदाकाश एकच असते. त्याच्या दृष्टीने परमाकाश, चिदाकाश, महदाकाश असे वेगवेगळी नावं नसतातच. त्याच्या दृष्टीने फक्त आकाश असतो. आणि तो असं म्हणावा तर तो म्हणजे केवळ जाणीवेचा बिंदू असतो. म्हणून जाणीवेचा बिंदू म्हणजे आय, मी ज्याला आपण म्हणतो, तो फक्त पॉइंट ऑफ परसेप्शन आहे. पॉइंट ऑफ परसेप्शन म्हणजे जाणीवेचा बिंदू म्हणून जो स्वतःला मी समजतो तो माणूस जाणीवेचा बिंदू म्हणून आय पासून जाणीवेचा अत्युच्च बिंदू म्हणून इन्फिनिटी पर्यंत सहजासहजी जाऊ शकतो. म्हणून आय टू इन्फिनिट हा ज्याचा प्रवास घडतो तो मुळातच आय म्हणजे मी असा स्पेसिफाय नसतो. तो केवळ जाणीव एवढ्याच अर्थी स्वतःला मी समजतो. आणि जाणीव ह्या चेतनेचा गुण आहे आणि चेतनेला जाणवतो म्हणजे चेतनेमध्ये ज्ञान आहे, जाणीव आहे. चैतन्याचा ज्ञान आणि जाणीव असा गुण आहे. म्हणून मी म्हणजे जाणीव, मी म्हणजे चैतन्य आणि ज्ञानाचा गुण. आणि
चैतन्य पसरत जातं. म्हणून जाणीव रूपी चैतन्य जे मुळातच ज्ञान आहे, जे मुळातच जाणण्यासाठी उत्सुक आहे, ते चैतन्य असल्यामुळे अधिकाधिक 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 जाणण्यासाठी ते पसरत 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 व्यापक होतं. आणि असा जेव्हा आहे पसरत 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 सर्व अस्तित्वाच्या परिघावर जातो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याच्या पोटात विश्व एखाद्या ग्रहगोलासारखं नांदत आहे. म्हणून जेव्हा आय टू इन्फिनिट असा प्रवास होतो, तेव्हा असा हा माणूस स्वतःच ते विराट आत्मतत्व असतो, भूमातत्व असतं. आणि विराटतेच्या पोटामध्ये लहान सहान गोष्टी तशा नांदतात. जसं आपण म्हणतो गणपतीचं पोट. आता गणपतीचं पोट हे प्रत्यक्षामध्ये गणपती हा विराट ब्रह्माचा नायक आहे. गणपतीला पूर्वी ब्रह्मणस्पती म्हणजे निर्गुण निराकार अशा ब्रह्माचा नायक म्हणून जो गणपती ब्रह्मणस्पती म्हणत, तोच पुढे सगुण साकारात गणांचा पती म्हणून गणपती म्हणून आला. परंतु निर्गुण निराकाराची खून म्हणजे त्याचं विशाल पोट. ते विशाल पोट याचा अर्थ एवढाच आहे की हा ब्रह्मणस्पती म्हणजे मी पासून इन्फिनिट झालेला ज्ञानी माणूस संपूर्ण अस्तित्वाच्या वर्तुळाच्या परिघावर आहे. आणि त्याच्या आत जे आहेत ते कमी जास्त पद्धतीने कमी जास्त ज्ञानी आहेत. परंतु एकदा जो पोचला तो परत खाली येत नाही. फक्त ब्रह्मणस्पतीला गणपती म्हणून खाली आणण्याची मानवाने चूक याच्यासाठी केली, कारण जे निर्विषय आहे ते सांगण्यासाठी सुद्धा विषयांची योजना करावी लागते. म्हणजे अनंत समज सुद्धा तुलनेने मर्यादित काय हे समजून द्यावं लागतं. म्हणून चैतन्य जे अनंत आहे ते त्याचं अनंतत्व, त्याची इन्फिनिटी, अनंताची इन्फिनिटी म्हणजे अनंताचं अनंतत्व समजण्यासाठीच त्या अनंत तत्वाने बहुश्याम हे छोटी 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 रूपं घेतली आणि मर्यादितपणा दाखवला. म्हणून चैतन्य अनंत आहे, चैतन्य असीम ज्ञान आहे, चैतन्य म्हणजे विस्तारित, ज्याला आपण म्हणतो बृहत अशी ब्रह्म जाणीव आहे. पण ब्रह्म जाणीव झाल्यानंतर अनंत जाणीव आणि ज्याला निर्विषय म्हणतात ते स्पष्ट करण्यासाठीच किंवा त्याचं ज्ञान स्वतःला घेण्यासाठीच ती निर्विषय म्हणून तो जो परमेश्वर आहे तो आपलीच आपण घेण्यासाठी बहुश्याम म्हणजे छोट्या 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 प्रारूपामध्ये मुंगीपासून माणसापर्यंत जन्माला आला. म्हणजे साखरेला साखरेची चव घ्यायची असेल असं आपण कल्पना करा, तर साखरेला साखरेची चव घेता येत नाही. म्हणून साखर उसात गेली आणि तो ऊस माणसानं खाल्ला आणि माणूस म्हणाला साखर गोड आहे. म्हणजे साखरेला साखरेची चव घेण्यासाठी, गोडाला गोडाची चव घेण्यासाठी प्रथम त्याचा जो गोडपणा आहे, त्याचा जो ऍबस्ट्रॅक्ट भाव आहे तो टाकून त्याला विषयात यावं लागतं. म्हणून निर्विषय हे ऍबस्ट्रॅक्ट आहे. आणि निर्विषय जे ऍबस्ट्रॅक्ट आहे त्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टीला आपली चव चाखण्यासाठी विषयामध्ये यावं लागलं. अशा अर्थी एकोहम बहुश्याम या संकल्पाकडे आपण पाहिलं पाहिजे. नाहीतर परमेश्वर असं दिसणारं काही नाही, दाखवता येणारं काही नाही. परंतु एक गोष्ट अनेक का झाली, तर जेव्हा आपण म्हणतो मला आनंद झाला, तेव्हा तुम्ही म्हणता आनंद झाला कसा 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 तो सांगा. आता आनंद होतो तो सांगता येत नाही, पण कसा 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 झाला सांगताना वेगवेगळ्या पद्धतीने मांडताना वेगवेगळ्या विषयाच्या आधारे आनंदाचं स्पष्टीकरण करताना जरी मला झालेला आनंद तुम्हाला तसाच्या तसा झाला नाही, तरी सुद्धा आनंद होताना साधारण कुठल्या कुठल्या टप्प्याने उत्क्रांती घडते, मानवाच्या मनामध्ये बदल घडतात, मानवाच्या ज्या चवी आवडी निवडी आहेत त्या कशा कशा विकसित होतात हे सांगितलं जातं. म्हणून सर्व जी आपली शास्त्र लिहिलेली आहेत ती सुद्धा प्रथम जाणीवेचा विस्तार अशा अर्थीच ती शास्त्र आहेत. आणि शास्त्र सुद्धा जे सांगू पाहतं ते प्रत्यक्षात शास्त्राच्या बाहेर अस्तित्वात असतं. म्हणून शास्त्रातलं सांगून जे समजतं ते अनुभवायचं झालं तर शास्त्राच्या पुस्तकातून माणसाला बाहेर यावं लागतं.
माणसाला आपल्या देहातून बाहेर यावं लागतं, माणसाला आपल्या मर्यादितपणातून बाहेर यावं लागतं आणि तेव्हाच ती ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे त्याचा पूर्ण आनंद त्याला मिळतो. म्हणून विषयांमध्ये जरी ज्ञान असलं तरी विषय हे ॲबस्ट्रॅक्ट गोष्टीला मूर्तता आणण्यासाठी निर्माण झालेले आहेत. जसा परमेश्वर ॲबस्ट्रॅक्ट आहे तो मूर्त झाला तेव्हा बहुश्याम म्हणून त्याचं जीवांमध्ये रूपांतर झालं. परंतु जीवांमध्ये रूपांतर होऊन सुद्धा परमेश्वर कुठल्याही जीवाला निश्चित करत नाही तोपर्यंत जोपर्यंत तो जिवंत असून सुद्धा आपली जीवदशा सहजासहजी भावनिक रूपाने टाकून देतो. म्हणून जिवंतपणे ज्याला विदेहीपणाचा अनुभव आला त्यालाच ॲबस्ट्रॅक्ट ब्रह्माचा अनुभव येतो. आणि एकदा ॲबस्ट्रॅक्ट ब्रह्माचा अनुभव आला की आपण इतके इतके विशाल आहोत. असं असताना आपण त्या ट्रम्प सारख्या एखाद्या क्षुद्र माणसासारखं कशाला लालसी असावं, कशाला सर्व राज्य आपल्या अंकित करून घ्यावी, कशाला लोकांना आपण दुखावं, कशाला लोकांना गुलाम करावं, आपण तर सर्वोच्च आहोत असं जेव्हा माणसाला जाणवतं तेव्हा ते निर्विषयाचं ज्ञान, तेव्हा त्या मूळ ॲबस्ट्रॅक्ट आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि असा माणूस संसारात असो, असा माणूस हिमालयात असो, असा माणूस कुठेही असो त्याला काहीच फरक पडत नाही. आणि जो माणूस आपण असा माणूस बघतो त्याला आपण कबीरासारखा म्हणतो, त्याला आपण शंकर महाराजांसारखा म्हणतो आणि अशाच माणसाला फकीर म्हणतात. फकीर याचा अर्थ ज्याला विषयांची, मर्यादित गोष्टींची, कुठल्याच गोष्टीची किंमत नाही, फक्त जो केवळ ॲबस्ट्रॅक्ट भावरूपाने ब्रह्मरूप झालेला आहे अशा माणसालाच फकीर म्हणतात. म्हणून फकीरी वृत्ती हा याला गुण म्हणताच येत नाही. फकीरी वृत्ती हा बिलकुल निर्गुण आहे. तेव्हा निर्गुणाचे जे उपासक असतात ते फकीर असतात आणि सगुण साकाराचे जे उपासक असतात सर्वसाधारणपणे ते तुमच्या आमच्यासारखे धर्म कर्म मांडणारे, पटवणारे, सांगणारे, त्याच्यावर उपजीविका करणारे, जरा थोडीशी इकडे तिकडे कसरत करून अधिक पैसे कमवणारे असे ते कमी जास्त भटजीच लोक असतात. भटजी याचा अर्थ मी भटजी या शब्दाची निंदा करत नाही. मी ज्ञानावर पैसे कमवणाऱ्या लोकांना आणि ते सुद्धा कुठे परमेश्वरी ज्ञान देणारी माणसं जेव्हा पैसे कमवतात तेव्हा तो परमेश्वर राहत नाही. ती ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट ॲबस्ट्रॅक्ट म्हणून असे लोक तुमच्यापर्यंत पोचवू शकणार नाहीत. ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट पोचवणारा किती सक्षम असला तरी ऐकणाऱ्यामध्ये ॲबस्ट्रॅक्टची जर थोडीशी जागृती असेल तर आणि तरच ती ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट इतरांपर्यंत जाऊ शकते. परंतु ही ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट इथे या साध्या माणसाला ज्या तत्वाने दिलं, त्या तत्वाने जे आपल्यावर उपकार केलं, आशीर्वाद दिलं, त्या आशीर्वादातून उत्तराई होणं शक्यच नाही. परमेश्वराचं ऋण फेडणं शक्यच नाही. परंतु त्या ऋणाची जाणीव म्हणून विषयापासून निर्विषयापर्यंत जाणं म्हणजे माणसाने भौतिकतेतून ॲबस्ट्रॅक्ट मध्ये छलांग लावणं आहे. आणि ॲबस्ट्रॅक्ट मध्ये ज्याला छलांग लावता आली तोच खराखुरा फकीर, तोच खराखुरा संन्यासी, तोच कधीही संकल्प विकल्प न करता जीवन वाहत्या झऱ्यासारखं जगतो. आणि असं निर्झरासारखं जो जीवन जगतो तो निर्झरासारखा जीवन जगणारा स्वतःच निर्झर असतो. त्या निर्झराच्या गाठी बसणारा फकीर पण तोच असतो, ॲबस्ट्रॅक्ट पण तो असतो. आणि सर्व विषय सुद्धा आपल्या पोटात कवटाळून विषयाबद्दल काहीच चिंता न करता त्याच्याही पलीकडे झालेला आकाशही तो असतो. म्हणून जो फकीर आहे तो आकाश आहे, तो निर्विषय आहे. त्याच्या पोटामध्ये सर्व विषय गुंडाळून ठेवलेले आहेत. त्याला त्या विषयांची गरज नाही, त्याला कुठल्याच मर्यादितेची गरज नाही. तो केवळ आणि केवळ अनंताच्या अनंत वेशीवरचा रखवाला आहे. असा अनंताच्या अनंत वेशीवरचा जो रखवाला असतो तोच फकीर, तोच खराखुरा उन्मनी ज्ञानी माणूस. आणि असा माणूस देह असून सुद्धा विधेयीपणे सतत 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 मुक्तांगणामध्ये एखाद्या छोट्याशा फुलपाखरासारखा म्हणा किंवा मोठ्या गरुडासारखा म्हणा पाहिजे तशा पद्धतीने तो मुक्त विहरत असतो. असा हा मुक्तानंदाचा आनंद आपणाला मिळायचा असेल तर
ऍबस्ट्रॅक्ट झेप घ्या. टेक अ ग्रेट लीप इन द स्काय ऑफ ऍबस्ट्रॅक्ट. म्हणजे हे जे अमूर्ताच्या आकाशामध्ये ज्याला मुक्तपणे झेपाळायचं असेल त्याला त्याला आणि त्यालाच खराखुरा आत्मानंद म्हणजे काय हे जाणवू शकतं. आता बघा, तुम्हाला यात जर काही जाणवत असेल तर ठीकच आहे, नसेल तर नीट ऐकायचा प्रयत्न करा. काही काळात जरूर तुम्हाला याचा निश्चित तो बोध होईल. आणि हाच बोध फार बारीक 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 करून वेगवेगळ्या धर्मशास्त्रांनी मांडायचा प्रयत्न केला, पण तू धर्मशास्त्र आली तेव्हा विधिनिषेध आले, विधिनिषेध आलं तिथे मारामाऱ्या आल्या आणि शेवटी धर्मशास्त्र आज धर्माला कारणीभूत झाली. तेव्हा बाबा हो, सज्जन लोक हो, जमलं तर मनाचं अमन आणि उन्मन होऊन आपण ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आपण त्या अमूर्तामध्ये झेप घेऊ शकतो का याचा आपणच आपल्याशी प्रयत्न करून बघा. अस्तु, धन्यवाद. तुम्हाला या प्रयत्नांमध्ये निश्चितच ईश कृपेने यश येईल. शुभ दिन, सुप्रभात.